तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भास्करराव बगरे सर हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. नाही बाजूला 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे महाविकास आघाडीचे आपल्या घटक मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित झालेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले शिरीष भाऊंवर प्रेम करणारे चांदवड देवळा तालुक्यातील सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी, 20 तारखेला निवडणूक होते. या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते शिरीष भाऊ कोतवाल हे उमेदवार आहे. सध्या चांदवड देवळा तालुक्यामध्ये काय चाललंय आपण सगळे बघतोय. मी फार काही बोलणार नाही, परंतु 5 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये बगरे सर फारशा लोकांना परिचित नसताना देखील बगरे सर कोण आहेत त्यापेक्षा बगरे सर आपण आहोत. एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुम्ही ही लोकसभेची निवडणूक हातात घेतली आणि बगरे सरांसारखा सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकला. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. मी खासदार नसून तुम्ही सगळे खासदार आहात, मी असं समजतो. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आता बगरे सर माहीत नव्हते, परंतु आता शिरीष भाऊंचं काम आपण या मतदारसंघामध्ये 2 पंचवार्षिक बघितलं. जे काय आहे ते समोरासमोर भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना हात घातला. जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, जे असेल ते समोरासमोर बोलायचं. ही भाऊंची पहिल्यापासूनची नीती, मी जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून त्याच पद्धतीने आणि आजही तोच उत्साह त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून 10 वर्षामध्ये या मतदारसंघाची कशी वाट लागली. खऱ्या अर्थानं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये भाऊंशी अनेक वेळा चर्चा झाली. मग भाऊंनी परसूलचा विषय असेल, रामेश्वरचा असेल, वारशीचा असेल, हे जे विषय सांगितले खऱ्या अर्थानं जर मार्गी लावायचे असतील तर भाऊंसारखा आमदार त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तरच हे प्रश्न सुटू शकतील, अन्यथा प्रश्न कधीच सुटू शकणार नाही. सत्ता असताना देखील बीजेपीने काही केलं नाही या मतदारसंघासाठी. म्हणजे खासदार बीजेपीचा केंद्रामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता. लोकसभेला कांद्याने कसा वांदा केला आणि मग आता सगळे जागे झाले. ते जागे झाले तर कशामुळे झाले. लोकसभेमध्ये आदरणीय शोभाताई आहे, आम्ही त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये जे संसदेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये 1 ऑगस्टला मी आणि अमोल कोल्हे साहेब यांनी नदीजोड संदर्भामध्ये प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर जलशक्ती मंत्री यांनी जे उत्तर दिलं की त्याच्यामध्ये नारपार सारखा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, त्यासाठी खूप मोठा निधी लागतो, अशा प्रकारचं उत्तर दिलं. आणि मग हे सगळे जागे झाले, राज्यामधले सगळे राज्य शासन राज्यकर्ते जागे झाले आणि त्यांनी बघितलं की ह्या भागामध्ये जर कांद्याने लोकसभेला झोपवलं आणि मग जर आता नारपारच्या प्रकल्पामध्ये लक्ष घातलं नाही तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांना त्यांनी हाताशी धरलं आणि तत्वता मंजुरी त्या ठिकाणी तत्वता मंजुरी घेऊन नारपार गिरणा खोऱ्याला मंजुरी दिली. आनंद आहे. शेवटी तालुके आपलेच आहे. सुरगाणा असेल, देवळा असेल, कळवण, मालेगाव तालुक्याला त्याचा फायदा होणार आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावरती फक्त घोषणाबाजी करायची अशा विचाराचं हे सरकार आहे. राज्यामध्ये केंद्रामध्ये कशा पद्धतीने काम चाललंय मी फार तुमचा वेळ घेणार नाही. शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीत आणण्याचं काम हे सरकार
हे जर माझ्याबरोबर राहिलं तर नक्कीच जे जे प्रश्न आहेत शेतीच्या संदर्भातले असतील, पाण्याच्या संदर्भातले असतील, ते मार्गी लावल्याशिवाय नक्कीच आम्ही शांत बसणार नाही. एवढाच शब्द या निमित्ताने देतो. बोलण्यासारखं खूप आहे. फक्त एकच विनंती करतो की फक्त 14 दिवस राहिले. 14 दिवस इकडे तिकडे फिरण्यापेक्षा प्रत्येकाने गाव सांभाळा. गावातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन पंजा ही निशाणी किंवा आपल्याला भाऊला का निवडून द्यायचं आहे, माझी सगळी भाऊंची जे जुने कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना विनंती आहे. भाऊंनी शेवटची इच्छा व्यक्त केली आणि ही इच्छा चांदवड देवळा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सगळेजण पूर्ण करूया, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. यानंतर धुळे जिल्ह्याच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या खासदार आदरणीय शोभाताई बच्छाव या ठिकाणी